आमची राजूरला एक तहसील व्हावी अशा पद्धतीचा एक बऱ्याच दिवसाचा जुना प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे। एक ती तहसील करा किंवा अप्पर तहसील करा अशा पद्धतीचा एक प्रस्ताव राजूरचा महसूल खात्यामध्ये प्रलंबित आहे। तोही आपण मनाने आपल्या मनावर घेऊन लवकरात लवकर शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करावा। मी संतोष दानवेंना विनंती करेल की आपण त्याचा पाठपुरावा करून आपल्याला कसं लवकरात लवकर राजूरला एक तहसील कार्यालय आणता येईल का याचा विचार महसूल मंत्री या नात्याने आपण करा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। लहानेताईने महसूल मंत्री महोदयांच्या संदर्भातल्या ज्या भूमिका त्यांनी महसूल मंत्री झाल्यानंतर घेतल्या त्या निश्चितपणाने वाखाणण्याजोग्या आहेत। मी आपल्याला बावनकुळे साहेब धन्यवाद देईन की आपण दोन शेतकऱ्यांच्या दोन भावाची वाटणी करायची असेल तर ते वाटणी पत्र जर रजिस्टर्ड नसेल तर तलाठीकडे गेल्यानंतर आणि मंडळ अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर काय त्रास होत होता त्याच्यावर न बोललेलं बरं। म्हणून आपण कायमचा तो त्रास आमच्या भावाच्या वाटण्याच्या संदर्भातला कमी केला आणि तो त्रास कमी करून आम्हाला कायमस्वरूपी न्याय मिळवून दिला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपल्याला धन्यवाद देतो। भैया 2 मिनिट रुको ना। ए भैया बावनकुळे साहेब काम मंजूर करून आणतो। बावनकुळे साहेब संतोष दानवे आणि मी आणि बातमी येते रावसाहेब दानवे पाटलांनी काम मंजूर करून आणलं। मला एक कळेना संतोष भाऊ तुमच्या हातात अजून दानाने कपाटाच्या किल्ल्या दिलेले दिसत नाही पूर्णपणे। बातमी झाली बरं बापाचा आदर आपण आईचा आणि बापाचा आदर करावा हे आपल्याला संस्कृतीने शिकवलंय। आपल्या संतोष भाऊ निश्चितपणाने तो त्या ठिकाणी आदर केलाच पाहिजे। परंतु लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्ही आणि मी सरकारमध्ये काम करतो त्यावेळेला बातमी मात्र दानवे साहेबांच्या नावाने छापून आली। आता मी म्हणलं याला काय करावं लागतं मी या दानवे साहेबाला विचारणार आहे याच्यासाठी काय करावं लागतं दानवे साहेब की कल्याण काळे आणि संतोष दानवे योजना मंजूर करून आणतात आणि बातमी मात्र तुमच्या नावाने ही काय भानगड त्याच्यावर आपण दानवे साहेबांशी चर्चा करून विचारून निश्चितपणाने करू। असो शेवटी बघा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्ष या भोकरदन मतदारसंघात किंबहुना जालना जिल्ह्यामध्ये नेतृत्व केलं। लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे याच्यापेक्षा महत्वाचं आपण या भागात कोणतं काम मोठ्या प्रमाणात आपल्या भागात मंजूर करून आणतो ही प्रत्येक लोकप्रतिनिधींची भावना असते। ते करण्याचं काम आपल्या मंडळीने केलेलं आहे। यापूर्वी करत राहिलो इथून पुढे करत राहू आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मी या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात सरकारचे दानवे आमदार दानवेंचे आणि बावनकुळे साहेबांचे आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।